2025 मधील 10 सर्वात मोठे आपटीबार सिनेमे कोणते? 2025 हे वर्ष हिंदी, मराठी आणि प्रादेशिक चित्रपटसृष्टीसाठी प्रदर्शनाचे विक्रम घेऊन आले. पण यश मात्र सर्वांच्या वाटेला आले नाही. अनेक मोठ्या बॅनरचे, तगड्या स्टार कास्टचे आणि कोट्यावधी रुपयांचे बजेट असलेले चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांनी सुपरहिटची मोहोर उमटवली तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडपडले आणि निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले. प्रचंड अपेक्षा असूनही कथानकाचा कमकुवतपणा, प्रेक्षकांशी जुळवून न घेता आलेला मसाला किंवा अवाजवी बजेट यामुळे काही चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचू शकले नाहीत. चला तर या वर्षातील सर्वात मोठ्या फ्लॉप शो मध्ये स्थान मिळवलेल्या म्हणजेच 2025 मधील 10 सर्वात मोठे आपटीबार सिनेमे कोणते ठरले याचा आढावा घेऊयात. सगळ्यात आधी येतोय बॅड ॲस रवी कुमार. द एक्सपोज या चित्रपटातील रवी कुमार या पात्रावर आधारित असलेला हा चित्रपट 7 फेब्रुवारीला रिलीज झाला, पण फारसा चालला नाही. हिमेश रेशमियाचा कमबॅक असलेला हा ॲक्शन सिनेमा प्रेक्षकांना तितकासा पसंतीत पडला नाही. 20 कोटींच्या बजेटमध्ये असलेल्या या चित्रपटाने फक्त 12.70 कोटी इतकीच कमाई केली. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. यानंतर मेरे हस्बैंड की बीवी 21 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट 40 कोटींच्या बजेटमध्ये बनून फक्त 11.80 कोटी इतकीच कमाई करू शकला. अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह यांच्या लव्ह ट्रायंगलवर आधारित हा चित्रपट आहे. आझाद अजय देवगन यांचा भाचा अमान देवगन आणि राशा थडानी यांचा डेब्यू असलेला हा चित्रपट 17 जानेवारीला प्रकाशित झाला, पण प्रेक्षकांच्या खास पसंतीत काही आलेला नाही. 80 कोटी बजेटमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट फक्त 8 कोटी कमाई करू शकला. यानंतर सन ऑफ सरदार 1 ऑगस्टला आलेला हा चित्रपट 2012 मधील सन ऑफ सरदार चित्रपटाचा बहुप्रतीक्षित सिक्वल होता. अजय देवगन, मृणाल ठाकूर यांचा हा चित्रपट विनोदी आणि कौटुंबिक कथानकावर आधारित आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकलेला हा चित्रपट 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला असून फक्त 65.80 इतकीच कमाई करू शकला. यानंतर गेम चेंजर, एक हाय हाइप्ड बिग बजेट फिल्म असं आपण या चित्रपटाला म्हणू शकतो. 10 जानेवारीला रिलीज झालेला हा चित्रपट शंकर आणि रामचरण यांच्या दमदार अभिनय आणि उत्तम VFX असून सुद्धा प्रेक्षकांच्या अपेक्षांना फोल ठरवलं. 300 कोटींचं बजेट असून 195.80 कोटी या चित्रपटाने कमावले. द बंगाल फाइल्स 5 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट नोआखली दंगलीवर आधारित आहे. विवेक अग्निहोत्रींच्या फाइल्स या सिरीजमधला हा तिसरा चित्रपट आहे. 30 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट फक्त 24.40 कोटी कमावू शकला. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर असे दिग्गज अभिनेते असून सुद्धा प्रेक्षकांचे लक्ष खिळावून ठेवण्यात हा चित्रपट असमर्थ ठरला. इमर्जन्सी कंगना रनौतचा डायरेक्टोरियल डेब्यू असणारा हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्या बायोपिकवर आधारित आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित झाला. यात कंगनाच्या अभिनयाचे आणि तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले, पण हा चित्रपट फारसा गाजू शकला नाही. 50 कोटी बजेटच्या या चित्रपटाने फक्त 22.50 कोटी इतकीच कमाई केली. सिकंदर दरवर्षीप्रमाणे ईदच्या दिवशी 30 मार्चला प्रदर्शित झालेला सलमान खानचा हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटमध्ये असून सुद्धा फक्त 182.70 कोटी कमवू शकला. निर्देशनाबरोबर सलमान खानच्या अभिनयाने यावेळेस मात्र प्रेक्षकांना निराश केले. देवा मल्याळम इंडस्ट्रीतील गाजलेल्या मुंबई पोलीस चित्रपटाचा रिमेक असलेला शाहिद कपूरचा हा चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला. 550 कोटींमध्ये हा चित्रपट झाला, पण फक्त 58 कोटी इतकी कमाई करू शकला. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून सुद्धा प्रेक्षकांनी तितकी पसंती दिलेली दिसत नाही. वॉर 2 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या दरम्यान अभिनयाने प्रेक्षकांना उत्साही तर केले, पण पटकथा आणि आर्यन मुखर्जींची स्टोरी टेलिंगमुळे चित्रपट प्रसिद्धीचे शिखर गाजवू शकला नाही. 400 कोटी गुंतवणूक फक्त 360 कोटी इतकीच कमाई या चित्रपटाने केली. दरम्यान तुम्ही पाहिलेला फ्लॉप आणि सुपरहिट चित्रपट कोणता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.